यानंतरची बातमी सिंधुदुर्गमधली आहे। कुडाळमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणी विरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे। अदानी समूहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याचा जोरदार निषेध करत हे आंदोलन केलेलं आहे। लोकांकडून पैसे उकळण्यासाठी स्मार्ट प्रीपेड मीटरचा घाट घातला जातोय असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी केलेला आहे। 3.25 लाख ग्राहकांपैकी 11,000 ग्राहकांना प्रीपेड मीटर ऑलरेडी बसवण्यात आलेले आहेत। आम्ही आज त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते पत्र देण्याचं मान्य केलं आहे की यापुढे खाजगी ग्राहकांना कुठलीही सक्ती केली जाणार नाही आणि ते मीटर गेले तर आम्ही त्या पद्धतीने त्यांना आंदोलन करू। हे जर आश्वासन न झालं तर आज आमच्या सर्वपक्षीय लोकांनी 20 ग्राहकांनी जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलन लेखी स्वरूप मिळणार, नाहीतर हा आंदोलन तीव्र या ठिकाणी होणार आहे। आणि मात्र एवढंच आहे की निवडणुकीत जे अदानींच्या पैशावर निवडणूक जिंकली आणि आज अदानींचे पैसे पाठी देण्याची सरकारची वेळ आली आहे, त्या सरकार लोकांकडून हिसकावून घेत आहे, हे आजच्या या अधिकाऱ्यांच्या तोंडून हे स्पष्ट झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।